कुणाला आयुष्य जास्त मिळालं असतं कुणाला कमी मिळालं. पण ज्याचं आयुष्य जास्त आहे आणि ज्याचं कमी, त्या कमी आयुष्यवाल्यानं जास्त आयुष्यवाल्याला बघून खेद करायचा किंवा जास्त आयुष्यवाल्यानं कमी आयुष्यवाल्याला बघून आनंद मानायचा. हे दोन्ही गोष्टी दुःख पाहिजे. दोन्ही गोष्टी दुःख. अजून जर उदाहरण सांगतो, सायकल मारून सायकल चालविणाऱ्या माणसानं मोटरसायकल वाल्याला दुःख करायचं आणि मोटरसायकल वाल्याला सायकल वाल्यावरून आनंद मानायचा. त्या दोन्ही गोष्टी दुःख पाहिजे. तुम्ही म्हणाल ते कसं? मी मस्त सांगतो. पायी चालणारा माणूस पडला तर जास्त लागतंय का सायकलवर जाण्याला जास्त लागतंय? बरोबर आहे. बरं, सायकल वाला पडला तर जास्त लागतंय का मोटरसायकल वाल्याला जास्त लागतंय? मोटरसायकल. मोटरसायकल वाल्याला जास्त लागतंय का त्याच्यापेक्षा कार वाल्याला जास्त लागतंय? कार वाल्याला जास्त लागतंय का विमान वाल्याला जास्त लागतंय? तुम्ही कुठूनही जावा असं बाजारात दुःखाशिवाय काही नाही. विठाला विठाला सगळी साधनं दुःख देणारी. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले आले या संसारात. उपदेश कोणाला आहे? संसारात आलेला आहे. पण काय उपदेश आहे? उठा. उपदेश काय? उठा. उठा कुणाला? बसलेला उठा म्हणाले का उठलेला? आता इथे उभारलेली माणसाची समजा काही उठा म्हणायचा संबंध आहे का? नाही. उठा कुणाला म्हणाला तर बसलेला. पण हे बसलेला बी म्हणाय नाही. कुणाला म्हणलंय? झोपलेला झोपलेला आणि त्याची आम्हीला उठा म्हणण्याचं समन्वय काय आहे? महाराज नामदेवाचा झोपलेले त्यांना उठा म्हणतात. पण त्याच्यात एक दोन मार्ग आहेत. ते तुकाराम महाराजांनी वासुदेव नावाचं उपस्थित केले. एखादा माणूस गाव झोपलेला असतात आणि त्याला जरी हाक मारले, ओ भाऊसाहेब, ती खरं तर झोपीत असला तर एका हातात ओ म्हणणार नाही, दुसऱ्याला खडबडून जागा होतो आणि ओ म्हणतो. हाक मारतो ओ म्हणतो. जर भाऊसाहेब झोपेत नसला, जागीच असला, त्याने झोपीतच मिस घेतलेला असला तर तो उठतो का? तो उठत नाही. तुकाराम महाराज तेच उपलक्षण आमच्यासाठी वापरतात. एवढे दिवस झालं फोन मारून सांगायला लागलो, कुणी जागा झालं नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात.
काय जागा केली जराशी सुने जागुनी दाना पाशी तुझ्या हिता लागी करी बसवची घेती न घेती वासुदेवाची गा वासुदेव करी तू केला विठा